आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज, रोखठोक आणि निर्भीड. मिरज पंचायत समितीच्या नवीन इमारतीला या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव आंबेडकर चळवळीने दिलं होतं आणि आतमध्ये असणाऱ्या सभागृहाला छत्रपती संभाजी महाराजांचं या ठिकाणी नाव दिलं होतं. मात्र ही दोन्ही नावं या ठिकाणी पंचायत समितीच्या प्रशासनानं काढण्यात आली आहेत. त्यानंतर या ठिकाणी आंबेडकरी चळवळचे जे काही नेते आहेत किंवा जे कार्यकर्ते आहेत ते आक्रमक झाले आहेत आणि मिरज पंचायत समितीच्या समोर या ठिकाणी ठिय्या आंदोलन त्यांनी सुरू केलं आहे. आपल्यावर बोलण्यासाठी या ठिकाणी इथले आंबेडकर चळवळीचे जे नेते आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूया. तुम्ही काय सांगाल? तुम्ही पहिल्या दिवसापासून या ठिकाणी आहात, तुम्हीच नाव दिलं होतं आणि त्यानंतर प्रशासनाने नाव हटवलंय. आता तुमची भूमिका काय आणि तुमचा पवित्रा काय आहे? भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं पंचायत समितीच्या नूतन प्रशासकीय इमारतीला शिवशाहू फुले आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांच्याकडून नाव देण्यात आलेलं होतं. ते नाव पंचायत समितीच्या जातीवादी प्रशासनानं आणि जिल्हा परिषदेचा जातीवादी सीओ विशाल नरवाडे यांनी संगनमत करून ते नाव 31 तारखेला रात्री 12च्या नंतर काढून टाकल्याच्या निषेधार्थ काल पण त्याच्यावरती निषेध झाला, परवा दिवशी पण निषेध झाला आणि आज शिवशाहू फुले आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांच्याकडून आज सभागृहाला छत्रपती संभाजी महाराज यांचं नाव देण्यात यावं व इमारतीला प्रशासकीय इमारतीला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देण्यात यावं या मागणीसाठी व ज्या पंचायत समितीच्या प्रशासनानं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव काढलं व सभागृहामध्ये छत्रपती संभाजीराजांचं नाव काढलं, ते नेमकं कशासाठी काढलं, का काढलं, त्या नावांच्यामुळं मिरज तालुक्यामध्ये काय कायदा सुव्यवस्था बिघडला होता का, नेमकं त्या नावाला विरोध कोणाचा होता? इथं प्रशासक राज संपलेला असताना, इथं लोकप्रतिनिधी असताना प्रभारी सभापती आहेत, सदस्य आहेत पंचायत समितीचे, मग कुणाची परवानगी घेऊन आपण हे नाव काढलं गेलं याची चौकशी झाली पाहिजे. या नावांच्यामुळं प्रशासनाला नेमकी कुठली अडचण निर्माण झाली होती तो प्रशासनानं खुलासा केला पाहिजे. सभापती असतील, सर्व सदस्य असतील, यांच्यासोबत याबाबत विशेष सभा वगैरे काय झाली होती का, त्याचा काय ठराव झालेला होता का, या नावांच्यामुळे ते निर्माण झाल्या किंवा दोन समाजामध्ये कुठल्या ते निर्माण झाल्या किंवा अन्य कुणाला या नावांच्यामुळे कुणाचं मनं दुखावली गेलीत का, असं काय प्रशासनाकडे नेमकं कारण गेलं होतं? प्रशासनाला एवढी काय घाई झाली होती आणि गडबड झाली होती की रात्री 12 वाजता तुम्ही ती नावं काढून टाकला? याचं उत्तर प्रशासनाने दिलं पाहिजे. इथं आज सगळ्यात महत्त्वाचा विषय की सभागृह आहे पंचायत समितीचं, लोकप्रतिनिधी निवडून आलेले आहेत, लोकप्रतिनिधीने कायदा करायचा आहे, लोकप्रतिनिधीने ठराव करायचा आहे आणि त्यानंतर पुढील दिशा आणि दशा ठरवायला पाहिजे प्रशासनानं. प्रशासनाचा जो प्रमुख आहे BDO सायमुते, तो फक्त सचिवाचं काम करतोय, कारकुनाचं काम करतोय, त्यानं ती विसरला आहे आणि तो मिरज पंचायत समितीचा मालक झाला आहे आणि त्यामुळं मालकाची हवा त्याच्या डोक्यात गेल्यामुळं हा प्रकार त्यांनी केलेला आहे जातीय द्वेषभावनेतून. ज्या वेळेला छत्रपती संभाजीराजांचं नाव 11 तारखेला 11/7/2026ला संभाजीराजांचं नाव दिलं, नाव कोणी दिलं? राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, सांगली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री, मिरजेचे विद्यमान आमदार सुरेशभाऊ खाडे, सदाभाऊ खोत, जो जिल्हा परिषदेचा सीओ आहे विशाल नरवाडे, फोटो बघा तुम्ही, विशाल नरवाडे असतील, जिल्हा परिषदेचे सगळे अधिकारी असतील, पंचायत समितीचा हा BDO यांनीही संभाजी महाराजांचं नाव दिलेलं होतं, त्याचं उद्घाटन त्यांनी केलं. मग ज्या आता BDOचं म्हणणं आहे की 2000चा शासन निर्णय जो दिला आहे त्या शासन निर्णयाच्या आधारावर ही नावं काढली गेल्यात. पण त्यावेळेला तुम्हाला शासन निर्णय माहीत नव्हता काय? जयकुमार गोरेंना हा शासन निर्णय माहीत नव्हता काय? जिल्ह्याचे माजी पालकमंत्री सुरेशभाऊ खाडेंना हा शासन निर्णय माहीत नव्हता काय? त्यांना जर शासन निर्णय माहीत नसेल, जो IAS अधिकारी आहे विशाल नरवाडे, बरोबर आहे, जो जिल्हा परिषदेचा प्रमुख आहे, त्याला हा शासन निर्णय माहीत नव्हता काय? आणि जो BDO ज्या शासन निर्णयाच्या आधारावर ही काढलं म्हणून सांगतोय त्याला शासन निर्णय माहीत नव्हता? 11 तारखेला संभाजीराजांचं नाव लावताय पण तुम्ही आणि काढताय पण तुम्ही. मला एक सांगा, तुम्ही या ठिकाणी आतमध्ये जे सभागृहाला छत्रपती संभाजीराजे असं नामकरण केलं होतं, प्रशासनाने ते हटवलं एकीकडे म्हणतात, मात्र तुम्ही काल भाषणादरम्यान एक कागद दाखवला होता की उद्याचे जे मीटिंग आहे, जी सभापती निवड आहे, ते मिरज पंचायत समितीच्या नूतन इमारतीमधील छत्रपती संभाजी राजे महाराज यांच्या
सभागृहात होणार आहे. म्हणजे एकीकडे नाव काढायचं आणि दुसरीकडे परिपत्रकात नाव घ्यायचं, नेमकं काय प्रशासनाचा उद्देश आहे? या अधिकाऱ्यांना फक्त बाबासाहेबांचं नाव दिलं त्यावेळेला यांचं दुखणं चालू झालेलं आहे. 11 तारखेला संभाजीराजांचं नाव दिला, बरोबर आहे. 11 तारखेपासून 29 तारखेपर्यंत तुमचं कायच दुखणं नव्हतं. या अधिकाऱ्यांना ज्यावेळेला बाबासाहेबांचं नाव दिलं त्यावेळेला यांची पोटदुखी चालू झाली, लक्षात घ्या. आणि बाबासाहेबांचं नाव दिलेल्या दुसऱ्या दिवशी त्यांनी नाव काढून टाकली, दोन्ही नावं काढून टाकली, बरोबर आहे काय. आणि काल जी नोटीस काढली गेली 1 तारखेला जी नोटीस काढली गेली त्या नोटिसीमध्ये उद्या जी सभापती निवड होणार आहे, उपसभापतीची निवड होणार आहे, त्याच्यामध्ये सभागृहाचं ठिकाण कुठे टाकलं हे काल आपण तुम्हाला दाखवलेलं आहे. छत्रपती संभाजी महाराज सभागृह या ठिकाणी ती सभा होणार आहे. मग प्रशासन किती जातीय अवलादीचं आहे हे यावरून दिसून येते. ही अधिकारी नाही, ह्याला पायताना ठोकायला पाहिजे. काल आम्ही म्हणलं की चप्पल फोडणार म्हणल्यानंतर आज यांनी काय केल्यात, नोटीस बदलायचा कार्यक्रम लावल्यात. जे ठिकाण घातल्यात ती त्यांच्या चूक लक्षात आल्या. आज सकाळी नोटीस बदलल्यात आणि त्या सदस्यांना पाठवायची यंत्रणा चालू आहे. सदस्य सुद्धा सांगितलं की आम्ही दुसरी नोटीस घेणार नाही म्हणून. मग जातीय मानसिकता फक्त बाबासाहेबांच्या नावामुळे सगळा विषय चालू आहे, असा विषय आहे. तुम्ही काय सांगाल, या ठिकाणी आंदोलन सुरू आहे, कशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी आंदोलनाला सामोरे जातात आणि पुढची रणनीती काय असणार आहे, आणि जे प्रशासनाने केलेली चूक आहे त्यावर तुमचं काय प्रतिक्रिया आहे? ही प्रशासनाने केलेली सगळ्यात मोठी चूक आहे. जिल्ह्यातून आंबेडकर चळवळीतले सगळेच आमचे ज्येष्ठ व इतर कार्यकर्ते जमा यासाठी झालेले आहे. आमचं दोन्ही नावाला द्यायला काय अर्थ नाही. छत्रपती संभाजी महाराजांचं नाव सभागृहाला द्यावं आणि शासकीय इमारतीला नाव बाबासाहेब आंबेडकरांचं द्यावं हीच आमची इच्छा आहे. त्यामुळे आम्ही सगळी चळवळीत इथे जमा झालेलो आहे. हे आंदोलन या ठिकाणी आजच्या दिवसापुरतं असणार आहे का पुढं हे आंदोलन सुरू राहणार आहे? आज जर हे आमचं आज आमचं हे आंदोलन जर यांनी काय आमची विचारपूस केली नाही तर हे आंदोलन कायमस्वरूपी जोपर्यंत नाव मिळतं तोपर्यंत आमचं कायम आंदोलन राहणार आहे इथं. तुम्ही काय सांगाल, या ठिकाणी प्रशासनाच्या विरोधात तुमचं आंदोलन या ठिकाणी सुरू आहे. अजूनपर्यंत तुम्हाला इथल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी तुमची भेट घेतली का किंवा विचारपूस केली का, किंवा नेमकं काय असताची स्थिती आहे? गेले 2.5 तास झालं या ठिकाणी बाबासाहेबांच्या विचारांना मानणारा सर्व घटक, सर्व जातीची लोक इथे येऊन पाठिंबा द्यायला लागलेत. पण कुठलाही प्रशासकीय अधिकारी, जो जबाबदार अधिकारी आहे, हे पंचायत समितीचे जे अधिकारी आहेत, जिल्हा परिषद, हे पब्लिक सर्वंट आहेत. पब्लिक सर्वंट ह्यांना कोणी केलं तर या देशाच्या संविधानाने यांना पब्लिक सर्वंट केलं. पण त्यांना गेले 250 ते 300 लोक या ठिकाणी आम्ही बसलेलो आहे. आमच्या महिला गेल्या, आम्ही निर्णय घेतला. आज पाऊस खूप मोठा व्हायला लागलाय, लहान लहान लेकरं इथं आली होती. त्या महिलांना, लेकरांना आम्ही म्हटलं तुम्ही जावा, आमची जात लढणारी जात आहे, आम्ही इथं 100% बसू. जोपर्यंत एखादा जबाबदार व्यक्ती येऊन आमचं म्हणणं ऐकून घेत नाही तोपर्यंत कुठल्याही प्रकारे आजचं जे आंदोलन आहे ते स्थगित केलं जाणार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या मनाला पटेल, कायदेशीररित्या कुठल्याही माणसाला त्रास होणार नाही अशी जर भूमिका प्रशासनाने घेतली तर आजचं हे आंदोलन आम्ही थांबवणार आहे. नाहीतर परत चर्चा करू, परत लोकांशी विचारपूस करू आणि उद्या किंवा येणाऱ्या काळामध्ये हीच मंडळी, हीच लोक, हीच बाबासाहेबांवर प्रेम करणारी लोक जिल्हा परिषदेच्या बाहेर जाऊन आम्ही अशाच पद्धतीने आंदोलन करू, या ठिकाणी मी ठणकावून सांगत आहे. तुम्ही काय सांगाल, उद्या सभापती निवडीची प्रक्रिया सुरू होणार आहे आणि तुमच्या आंदोलनाची उद्याची दिशा काय असणार आहे? आज फुले शाहू आंबेडकर चळवळीतील सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं आज जे काय ठिय्या आंदोलन चालू आहे त्याबाबत निवेदन तयार केलेलं आहे. त्या निवेदनामधल्या ज्या काही आमच्या मागण्या आहेत त्या मागण्या आता तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे की जी काय नाव काढले गेले त्याची चौकशी झाली पाहिजे, त्यावेळी कायदा सुव्यवस्था बिघडलं होतं का त्याची चौकशी झाली पाहिजे. सभापती सर्व सदस्यांच्या सोबत चर्चा केली गेली होती का, मासिक सभा झाली होती का त्या विषयावरती, या सगळ्या गोष्टींची चर्चा होत असताना पुन्हा सभागृहाला छत्रपती संभाजीराजांचं नाव आणि इमारतीला बाबासाहेबांचं नाव देण्यात यावं, अन्यथा आम्ही 1 महिन्याची मुदत त्यांना दिलेलं आहे. त्याच्यामध्ये दिलेलं आहे की आता 4 तारखेला उद्या सभापती उपसभापती निवड होणार आहे. त्याच्यानंतर आम्ही 22 सदस्यांना पण भेटणार आहे. सर्व आंबेडकरी समाजाची जे काही कार्यकर्ते आहेत, नेते मंडळी आहेत, ज्या त्या गणातील पंचायत समिती सदस्यांना आम्ही जाऊन विनंती करणार आहे की दोन्ही नावांचा ठराव आपण करावा. आणि जर त्या सभेमध्ये जर तो विषय झाला नाही तर आता आमच्या सांगलीच्या सहकारी जो पेढाभाव आहे आमचा म्हणजे अत्यंत ज्वलंत, म्हणजे जे विचार आहेत, जे मनात आहेत, भीमसैनिकांच्या मनामध्ये जे विचार आहेत ते त्यांना मानलेलं आहे की नाव पुन्हा आम्ही लावणार, हे विषय 100% होणार. प्रशासनाला आम्ही वेळ देणार आहे. तुम्ही कायदेशीररित्या करा देणार, तुम्हाला तर तुम्ही कायदेशीररित्या
ते तुम्ही नाव लावा. बरोबर आहे. सभेला ठराव करायचा तुम्हाला, सभेला ठराव करा. आजचं निवेदन घ्या, त्याच्यावर तुम्ही चर्चा करा, सदस्यांसोबत बोला, सभापतीसोबत बोला. कायदेशीररित्या तुम्हाला दोन्ही नावं दिल्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही. उद्या जी मिटिंग आहे त्या मिटिंगच्या दरम्यान तुम्ही मागणी काय करताय का की सभापती निवडीनंतर त्यांनी या ठिकाणी ठराव करावा किंवा प्रशासकीय मान्यता द्यावी? उद्या जी मिटिंग होणार आहे ती फक्त सभापती निवडीचा एकच त्याच्यामध्ये त्यांनी विषय ठेवलेला आहे. त्यामुळं उद्या तो विषय चर्चेला येणार नाही. येणाऱ्या महिन्याची जी मासिक सभा होणार आहे त्या सभेमध्ये 100% आम्ही सदस्यांना विनंती करणार आहे आणि विषय पत्रिकेमध्ये तो विषय टाकून त्याला मान्यता घेण्याचे आम्ही सर्व कार्यकर्ते करणार आहे. या ठिकाणी आपण पाहतोय की भर पावसात आंबेडकरी चळवळीतली हे जे काही कार्यकर्ते आहेत, नेते आहेत, बसलेले आहेत, यांना कशाची पर्वा नाही. यांना फक्त यांची मागणी एवढीच आहे की या पंचायत समितीच्या, मिरजेच्या पंचायत समितीच्या या इमारतीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देण्यात यावं आणि आतलं जे काय सभागृह आहे नवीन इमारतीमधलं तिथे या ठिकाणी जे आधी नाव दिलं होतं छत्रपती संभाजी महाराज ते नाव पुन्हा देण्यात यावं अशी मागणी या ठिकाणी या आंबेडकरी चळवळीच्या नेत्यांची आहे. त्यामुळं प्रशासनाला यांनी अल्टिमेटम दिले की लवकरात लवकर ही नावं द्यावी, अन्यथा या ठिकाणी उग्र आंदोलन पुन्हा छेडण्यात येईल अशा प्रकारचं या ठिकाणी इशारा या ठिकाणी या आंदोलकांनी दिले. त्यामुळं प्रशासन, मिरज पंचायत समितीचं प्रशासन किंवा जिल्हा परिषद सीओ नेमका याच्यावर काय निर्णय घेतात आणि हे आंदोलन कशा प्रकारे थांबण्याचा प्रयत्न करतात हे आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र ही आंबेडकरी जनता आता आक्रमक झालेली आहे. जोपर्यंत नामांतराचा बोर्ड या ठिकाणी लावण्यात येणार नाही तोपर्यंत आमचं आंदोलन सुरूच राहील अशा प्रकारचा इशारा या ठिकाणी आंदोलकांनी दिलाय. कॅमेरामॅन राहुल सोबत मी राजेंद्र कांबळे, महाराष्ट्र उत्तरदर्शन न्यूज, मिरज.